हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर इथं बघा 36 साईजचं कटोरी ब्लाउज आहे। तर त्याची मी इथं कटिंग करून घेतलेली अस्तर आणि कापडची। तर आता आपण इथं ब्लाउजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत फिटिंग सहित। तर मी कशा पद्धतीने कस्टमरचे जे ब्लाउज आहे ते कटिंग करून कशा पद्धतीने ब्लाउज शिवते मी, तर ते या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे। तो व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि नक्की तुम्हाला मदत होईल ब्लाउज शिवताना। आणि या पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज शिवलं तर तुम्हाला अर्ध्या तासामध्ये कटोरी ब्लाउज साधा जरी असेल लेस वगैरे न लावता असं तुम्हाला अर्ध्या तासामध्ये हा ब्लाउज शिवून होईल। तर खूप अशी मदत होणार आहे तुम्हाला। तर हे बघा, या पद्धतीने जे अस्तर आणि कापड आहे ते इथे जॉईंट करून घ्यायचे। समोरचे जे पार्ट आहे त्यांचे इथे बघा, आता क्रॉसपट्टी घेतलेली मी। क्रॉसपट्टीला काय करायचं, खालच्या बाजूला अर्धा इंचावरती टिप मारायची आहे। परत अशी फोल्ड करायची आणि वरती अजून दाब टिप द्यायची आपल्याला इथं। हे बघा या पद्धतीने। तर याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे ब्लाउज कसा शिवायचा। तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। चॅनलवर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, नाही पाहिला असेल तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। बघा आता बघा, इथे बाही घेतलेली मी। तो वरचा कापड अस्तर सहित उचलून घ्यायचा आहे। त्याच्यासमोर एका बाजूचा पार्ट आहे तो पलटवून घ्यायचा आहे। हे बघा, एका साईडचं उचलून त्या साईडला ठेवायचं अस्तर। असं करून आपल्याला टिप मारून घ्यायची। इथं बघा अर्धा इंचावरती एक्स्ट्राचं कापड दिसतंय ते इथं कटिंग करून घेऊया। इथं बघू शकता तुम्ही, कटिंग करून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने। परत आपल्याला इथं आपण जी शिलाई मारली आहे त्याच्यावरती इथं दाब टिप द्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने संपूर्ण अशी अस्तरवरती आपल्याला टिप मारून घ्यायची। आता बघा, खालचा कापड सुद्धा व्यवस्थित पकडायचा। हे बघा, आता एका साईडची बाही सुद्धा तशी शिवून घ्यायची आहे। या पद्धतीने तुम्ही जर बाही शिवून पाहिली तर एका साईडची कधीच होणार नाही तुमची। हे बघा या पद्धतीने वरती परत दाब टिप द्यायची आहे आपल्याला। हे बघा या पद्धतीने। तरी 7.5 इंचाची बाही आहे। 36 साईजचं हे ब्लाउज आहे, कटोरी ब्लाउज। तर हे बघा, पेपर पॅटर्नचा सुद्धा कटोरी ब्लाउजचं पेपर पॅटर्न कसं काढायचं त्याचं सुद्धा एकदम सोपी पद्धतीमध्ये मी व्हिडिओ टाकलेला आहे। हे बघा या पद्धतीने एक्स्ट्रा जो कापड दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे। हे बघा या पद्धतीने अशा प्रकारे कट करून घ्यायचं। आता बघा, याला लेस लावण्यात आपलं खालची पट्टी जी आहे लेसची ती दिलेली होती, बॉटमची पट्टी। तर मी ती आता बघा खालच्या साईडला दोघं साईडला कापड थोडं फिटिंगसाठी जातं तिथं सोडून ही अशी टिप मारून घेते। हे बघा व्यवस्थितपणे अशी आपल्याला टिप मारून घ्यायची। बघा या पद्धतीने इथं डबल टिप मारायची आहे। हे बघा व्यवस्थितपणे एका साईडला सुद्धा तसंच करायचं आहे, टिप मारून घ्यायची आहे पट्टी अटॅच करून। हे बघा डबल टिप दिली। हे बघा असं चेक करून पाहायचं आहे दोघं बाया वेगवेगळे आहे की नाही असं। आता हा बघा पाठीमागचा भाग घेतलाय मी इथं। तर बघू शकता मी कटिंग करून घेतलंय सगळं पार्ट। आता बघा ब्लाउजची उंची जी आहे तिथे तुम्हाला किती घेतली ते सांगते मी इथं। तर हे बघा 14 इंच घेतली होती। 10.5 इंचची घडी घेतली आहे। छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच, 5.5 इंच मुंडा, 5 इंचचं शोल्डर आणि इथं 2 इंचची गळा रुंदी। आता खालच्या साईडला बघा त्यांची ब्लाउजची मापाचं ब्लाउज होतं, तर ते पाठीमागची जी पट्टी होती ती 2.5 इंच तेवढी त्याने ठेवायला लावली होती। त्याच्यामुळे मी इथं अर्धा इंच एक्स्ट्राचं घेऊन 3 इंचवर मार्क करून जेवढं उरलं तेवढी गळा घेतलाय बघा मागचा। आता बघा अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतलंय
आणि अशी तिरकस अशी लाईन ओढून घ्यायची आपल्याला पाठीमागचा गळा काढण्यासाठी। हे बघा या पद्धतीने गोल गळा काढायचा आहे। बघा या पद्धतीने एका साईडला छापून घ्यायचा व्यवस्थितपणे, म्हणजे पुसट खडूचं पुसट दिसतंय त्याच्यावरती आपल्याला इथं खडूने मार्क करून घ्यायचं आहे। हे पहा या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा सरळ बाजू आहे कापडाची त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि खडूचे मार्क दिसतंय त्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। बघा आहे तसंच। तर बघू शकता इथं तुम्ही या पद्धतीने हळूवारपणे गोल राऊंडमध्ये फिरवायचं आणि शिवून घ्यायचं गळा। बघा आता खालच्या साईडला सुद्धा कमर पट्टी लावायची नाही आहे, त्याच्यामुळे बघा मी डायरेक्ट इथं अर्ध्या इंचावरती टिप मारून घेते बघा। आणि जे एक्स्ट्राचं जे कापड दिसतं ते कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा खूपच सोपी पद्धत आहे। या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला, कटोरीचे ब्लाऊज कोणतेही असू द्या, तर तुम्ही अर्ध्या तासामध्ये शिवून होतं हे ब्लाऊज, जास्त वेळ लागत नाही। हे बघा व्यवस्थितपणे सगळे पार्ट याच पद्धतीने शिवायचे। आणि आता बघा इथं जेवढा कापड दिसतोय आपल्याला टिप मारलेली त्याच्यामध्ये इथं कट मारायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला पलटवून घ्यायचा आहे गळा इथं। हा पहा या पद्धतीने व्यवस्थितपणे पलटवून घ्यायचं आहे। आता दाबटीप देऊन द्यायची इथं गळ्याला बघा आपल्याला पाठीमागे। तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने बघा इथं दाबटीप देऊन देते बघा मी। व्यवस्थितपणे खाली अस्तर दिसणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला इथं शिलाई मारायची आहे। बघा थोडंसं असं हे करून व्यवस्थितपणे पकडायचं खालचा कापड आणि अस्तरचा कापड आणि टिप मारून घ्यायची आहे। ते या ब्लाऊजला लेस वगैरे काय सांगितली नव्हती, कारण पहिले ते थोडं लायनिंग वगैरेचं आहे, त्याच्यावरती लेस व्यवस्थित वाटणार नाही, त्याच्यासाठी लेसने लावायला लावली आहे। सिंपल असं मी पलटून घेतला गळा। लांब बाही होती त्याच्यामुळे कापड उरला नाही पायपिंगसाठी, त्याच्यामुळे गळा पलटी करून घेतला मी। आता बघा व्यवस्थितपणे सगळ्या पार्टला आपल्याला असं अस्तरला इथं टिप मारून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने व्यवस्थितपणे टिप मारून घ्यायची। बघा आता एक्स्ट्राचं जे कापड दिसतंय ते कट करून घ्यायचं आहे सगळं। हे बघा मी इथं कटिंग करून घेतलेली आहे। तर बघा पाठीमागचा भाग पहिले घेऊया आपण। हे बघा मस्त दिसतोय गळा। तर आता इथं बघा टक्स घेण्यासाठी इथे बघा जी खुली बाजू आहे तिकडे 2 इंचवरती मार्क करायचं आणि इथं प्रेस करून खडूने मार्क करून घ्यायचं बघा। म्हणजे प्रेस केले तिथे दिसतंय आपल्याला। तिथं तुमचा गळा किती मोठा आहे त्याच्यावरती तुम्ही टक्स घेऊ शकता। मी इथं 3.5 इंचावरती टक्स घेतलाय बघा। हे बघा या पद्धतीने। आणि इथं खालच्या साईडला 1/2 इंचावरती मार्क करायचं आणि जिथे आपण पॉईंट घेतलेला आहे तिथं तिरकस अशी लाईन ओढून इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने खालच्या साईडला डबल टिप द्यायची आहे। हे बघा एका साईडचं झालं, आता एका साईडला त्याच पद्धतीने आपल्याला इथं टिप मारून घ्यायची बघा। अशी बघा डबल टिप मारून घेतली। आता बघा खालच्या साईडला बघा ते टक्स घेतले आपण ते एकमेकांच्या समोर असे करायचे आणि खालच्या साईडला अर्ध्या इंचावरती परत टिप मारायची आहे। तर ते पाठीमागचे आपण टक्स घेतले ते घातल्यावरती पाठीमागे दिसत नाही ते, त्यासाठी घेतले बघा। आता बघा कटोरीचे टक्स घेण्यासाठी अशी फोल्ड करायची कटोरीला। हे बघा व्यवस्थितपणे आणि इथं बघा 1.25 इंचावरती इथं बघा 1.25 इंचावरती मार्क करायचं आहे आणि तिथून बघा 2.5 इंच जिथं येत असेल तिथं एक पॉईंट घ्यायचा आणि या पद्धतीने तिरकस अशी आपल्याला टिप मारून घ्यायची बघा। हे बघा कटोरी एकदम मस्त आली बघा।
तर दुसरी कटोरीला सुद्धा तसंच करायचं आहे. कोपऱ्यावरती आपल्याला 1.25 इंचावरती मार्क करायचं आहे आणि 2.5 इंचावरती वरती मार्क करायचं आहे बघा. आणि इथं टिप मारून घ्यायची, डबल टिप. हे बघा कटोरी कशी काढायची ब्लाऊजवरनं माप घेऊन, त्याच्यासुद्धा मी पेपर पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. तर बघा आता उजव्या साईडला आपण कटोरी कशी जोडणार आहे ते बघा, तुम्हाला दाखवते मी. उजव्या साईडला बघा, या साईडला खालून आपल्याला वरती अशी कटोरी शिवायची आहे. खालच्या बाजूकडून खालून आपल्याला वरतीपर्यंत अशी कटोरी शिवायची बघा. या पद्धतीने शिवून बघा, कटिंगसुद्धा करून बघा. हे बघा थोडंफारसुद्धा उरत नाही. परत डबल टिप द्यायची आपल्याला इथं बघा. इथे बघू शकता तुम्ही. हे बघा आता बघा क्रॉसपट्टी जी आहे ती बघा या साईडने अशी खालच्या साईडने आपल्याला इथे जोडायची आहे. आणि जो टक्स दिसतो त्याला खाली असं वाळून त्रिकोण असं सारखा बनवून फोल्ड करायचं आहे खाली, मग शिलाई मारून घ्यायची. इथं बघा आता अर्ध्या इंचावरती टिप मारून घेते मी. आता बघा कटोरीचा टक्स आहे तो असं मोडायचा आहे आणि ही शिलाई जी आहे ती वरती त्या साईडला करायची आहे. हे बघा आता इथे बघा एकदम व्यवस्थित आणि मस्त आलेलं आहे बघा. परत डबल टिप द्यायची इथं. इथे बघू शकता तुम्ही. हे बघा आता एका साईडची सुद्धा तुम्हाला तसंच सांगते बघा. आता ही जी कटोरी आहे डाव्या बाजूकडची, तर तिला वरून सुरुवात करायची आहे. हे बघा थोडं थोडं धरत ओढायची नाही आहे, जशी आहे तशीच आपल्याला इथं शिवून घ्यायची आहे बघा. व्यवस्थित आली बघा. डबल टिप दिली. परत बघा क्रॉसपट्टी जोडताना तसंच करायचं आहे आपल्याला. आता खालच्या साईडला टक्स होता तो वाळून घ्यायचा. या पद्धतीने शिवून घ्यायचं अर्धा इंचावरती. ते बघा व्यवस्थित आहे की नाही चेक करायचं. परत मग नंतर डबल टिप द्यायची आपल्याला. इथं एक्स्ट्राची जे दिसतंय ते कट करून घ्यायचं. थोडंफार उरलं होतं ते कट केलं मी. तर इथं बघा आता जी डावी बाजू आहे त्या बाजूला काय करायचं आहे आपल्याला, पट्टी जोडायची हुकलूप पट्टी. तर ती अस्तरच्या बाजूने जॉईंट करायची या पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीमध्ये शिवायची आहे. परत दाबटीप द्यायची आपल्याला आणि वरती अशी फोल्ड करायची आणि बघा मध्यभागी किंवा तुम्ही साईडला इथं टिप मारू शकता बघा. हुक लावायची मला त्याच्यासाठी. आता वरचं एक्स्ट्राचं दिसते ते कट करून घेऊया. आता एका बाजूला बघा उजव्या हाताकडील बाजूकडे काय करायचं आहे, वरून पट्टी आपल्याला जोडायची आहे. हे बघा या पद्धतीने म्हणजे सरळ बाजू आहे त्या बाजूने आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची आहे. तिलासुद्धा अशी दाबटीप द्यायची आहे आणि खालच्या साईडला अशी वाळून द्यायची आणि अर्धा इंचावरती किंवा तुम्ही कोपऱ्यावरती जरी टीप मारली तरी चालेल. आता बघा एकमेकावरती समोरचे पार्ट जे आहे ते ठेवून चेक करायचे आहे खालीवर आहे की नाही येतं असं. इथं बरोबर होतं पण गळा थोडासा त्यांना थोडा पुढचा जो कडा आहे थोडा मोठा पाहिजे होता, त्यासाठी बघा 1/2 इंचावरती मी एक कट मारून घेतला या पद्धतीने. आता बघा जी पट्टी आहे ती डाव्या बाजूकडची तर तिला वरून अशी जॉईंट करायची आहे. हे बघा तिरकस अशा पट्ट्या कट केल्या होत्या. आता इथे बघा मध्ये छोटे छोटे कट मारायचे आहे. हे बघा मध्ये फोल्ड करायचं. हे बघा अस्तरच्या बाजूला पलटवून घ्यायचं ते या बाजूने हे असं ठेवायचं आणि आपल्याला इथं टिप मारून घ्यायची. हे बघा या पद्धतीने घातल्यावरती एकदम व्यवस्थित मस्त दिसतं बघा. आता उजव्याकडील बाजूकडे बघा तर ही गळ्याकडील बाजूकडून आपल्याला पट्टी शिवायची आहे. तर हे बघा डबल फोल्डची पट्टी घेतली होती मी 1 इंचची. छोटे छोटे कट मारायचे आतल्या साईडला पलटवून तिला आता इथं टिप मारून घ्यायची बघा. असं एकदम मस्त घालून एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसतं. आता बघा चेक करून घ्यायचं पट्टी खालीवर आहे की नाही इथं. त्याच्यानंतर बघा इथे हुक अटकवायसाठी ते हे काच वगैरे बनवून घ्यायची. हे बघा या पद्धतीने
तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. आता बघा चेक करून घ्यायचं एकमेकावरती ठेवून. आता बघा इथं फिटिंग आपलं शोल्डर जॉईंट करण्यासाठी बघा चेक करायचं. 1.5 इंचावरती वरच्या बाजूकडून आपल्याला इथं टिप मारायची आहे. हे बघा या पद्धतीने. असं केल्याने काय होतं की शोल्डर वगैरे उतरत नाही. तर हे बघा तिरकस अशी टिप मारून घेतली मी इथं. इथे डबल टिप मारायची बघा. आता बघा या साईडला व्यवस्थित आहे की नाही ते पाहून घ्यायचं, व्यवस्थित होतं. आता एका साईडला सुद्धा तसंच शोल्डर जॉईंट करायचं आहे बघा, मोजून घ्यायचं. 1.5 इंचावरती टिप मारायची आपल्याला इथं. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने. हे बघा व्यवस्थित आलेले सगळं. याचं किंचित थोडंसं कापड दिसतंय ते एक्स्ट्राचं, ते कट करून घेऊया इथं. हे बघा आता बाही जॉईंट करताना बघा चेक करून घ्यायची बाही खालीवर आहे का एखादी अशी. तर हे बघा व्यवस्थित चेक करून घ्यायची. खालीवर असेल थोडंफार ते कट करून घ्यायचं. आता मध्यभागी बघा सेंटरला खडूने मार्क करून घ्यायचं आहे. आता ते मध्यावरती आपण शोल्डर जॉईंट केलं तिथं ठेवायचं. बिलकुल ओढायची नाही बाहीला, जशी आहे तशीच 1.5 इंचावरती किंवा तुम्ही अर्धा इंचावरती टिप मारत असाल तशी तुम्ही मारू शकता इथं. हे बघा या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. आता डबल टिप देऊन द्यायची इथं. हे बघा या पद्धतीने डबल टिप दिली का बघा सरळ जी बाजू आहे त्याच्यावरती आपल्याला इथं परत एक टिप मारायची आहे कोपऱ्यावरती. बघा सरळ अशी एक्स्ट्राचे दिसते ते धागे वगैरे कट करून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने. आता बघा एका साईडला सुद्धा मी इथं बाही जॉईंट करून घेतली सेम त्याच पद्धतीने. आता ब्लाऊजला काय करायचं, उलट्या बाजूला पलटवून घ्यायचं आहे आणि बघा जे आपण कोपऱ्यावरती अशी इथं टिप मारून घ्यायची आहे, डबल टिप द्यायची आहे. आता शोल्डर जे आहे ते 6.5 इंच आहे आपलं दंडघेर जे आहे ते. आणि इथं छातीची घडी 9.5 इंच होती, 10.5 इंच होती. 9 इंचावरती मार्क केलं मी. खालच्या साईडला बघा कमरेच्या साईडला 1.5 इंचावरती मार्क केलं. अशी सरळ अशी खडूने लाईन ओढून घ्यायची, टिप मारून घ्यायची. हे बघा या पद्धतीने एकदम सरळ अशी टिप येते. ते बघू शकता या बाजूला एका बाजूला सुद्धा तशीच टिप मारायची आपल्याला. दंडघेर मोजून घ्यायचं तेव्हा मारायचं. आता एका साईडला बघा कोपऱ्यावरती एक टिप मारून घ्यायची पहिले, सर्वात पहिले. हे बघा कोपऱ्यावरती टिप मारायची. इथे बघा इथं खालच्या साईडला कमरेच्या बाजूला 1.5 इंचावरती मार्क केलं आणि इथून बघा 9.5 इंचावरती मार्क केलं एक. इथं 6.5 इंचावरती दंडघेर घेतला. या पद्धतीने बघा टिप मारून घ्यायची. सरळ अशी टिप येते. ब्लाऊज घातल्यावरती एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काय अडचणी असतील तसे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. तर इथे बघा या पद्धतीने व्यवस्थित असं फिटिंगमध्ये आपला हा ब्लाऊज आलेला आहे. तर हे बघा या पद्धतीने. तर आता 2-3 शिलाईना अजून टाकून घेऊया. तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करते मी.